वेलकम टू लगनसराई ब्लॉग. तर आज होता देवदर्शनाचा दिवस आणि आम्ही सगळे निघालो होतो देवदर्शन करायला चिवला घेऊन पत्रिका ठेवायला. तर सगळ्यात पहिले आम्ही गेलो थेऊर चिंतामणीला आणि तिथे आम्ही पत्रिका ठेवली आणि आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला आरतीही भेटली आणि नंतर आम्ही पुढे निघालो आमच्या कुलदैवत आणि कुलदेवीला. तर सकाळी सनराईजचा टाईम होता आणि व्ह्यू खूप छान होता. मी सनराईज बघितला आणि पुढची जर्नी एन्जॉय केली. तर सगळे झोपले होते गाडीत बिकॉज आम्ही खूपच सकाळी निघालो होतो आणि आम्ही नंतर मग पेट्रोल भरलं आणि नंतर आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही इथे थांबलो मंगलमूर्ती मिसळच्या इथे आणि मग आम्ही नाश्ता केल्यानंतर नाश्त्यामध्ये आम्ही मिसळ खाल्ली इथं आणि ती मिसळ खूपच उत्कृष्ट होती. आणि नंतर आम्ही तुळजापूरला आलो आणि तुळजापूरला येऊन इथं खूप गर्दी असल्यामुळं आम्ही पास काढून लाईनला लागलो कारण की आम्हाला पुढे पण जायचं होतं आणि खूपच गर्दी होती तुळजापूरला. तुम्ही बघू शकता हा 10:30-11चा टाईम आहे आणि खूप गर्दी होती. मग आम्ही पहिले ठरवलं होतं की आम्ही लाईननी जाणार पण ते बोलले 5-6 तास लागणार आहे. सो मग आमचं इथं डीप डिस्कशन झालं आणि मग आम्ही फायनली डिसिजन घेतला की आम्ही पास काढूनच लाईनला लागणार बिकॉज पुढंही जायचं होतं जेजुरीला. तर त्यामुळे आम्ही पास काढून लाईनला लागलो. इथंही खूप गर्दी होती. पास काढूनही आमचं दर्शन 2 तासांनी झालं. 2 तासानंतर आम्ही मेन जवळ आलो. इथं आमची नवरी पत्रिकावर नाव लिहित होती आणि नंतर आम्ही देवीचं दर्शन घेतलं. आत व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे सो मला ते नाही काढता आलं. सो इथलं दर्शन करून आम्ही पुढे निघालो आणि पुढे निघायच्या आधी आम्हाला जेवण करायचं होतं कारण की खूपच भूक लागली होती. भूक लागल्यामुळं आम्ही इथं थांबलो, जेवण केलं आणि निघालो पुढे जेजुरीला जायला खूप उशीर झाला. आम्ही तिथे रात्री पोहोचलो 8:30 वाजता आणि 8:30 वाजता पोहोचल्यानंतर तिथे पूर्ण जेजुरी मोकळी होती त्यामुळे आम्हाला तळी भरता आली. आमचं दर्शन पण खूप लवकर झालं आणि आम्ही इथून निघालो पहिले तिकडे जायला जेजुरीला आणि इथं मम्मीच्या जे रिच्युअल्स होते ते सगळे तिने करून घेतले जसं की देव भेटवणं, तळी भरणं आणि इथं मम्मी पप्पा सगळे गड चढले आणि गड चढून तुम्ही बघू शकता इथून वरून असं काहीतरी दिसतंय आणि मग इथे पप्पानी तळी भरली आणि दॅट्स फॉर द डे. थँक्यू.